आजचा युवक आणि उद्याचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी निमंत्रित करतो आदरणीय अनगुडे पाटील यांना. त्यांचं परत एकदा आपण मनपूर्वक खरं तर मी विषय आजचा बघितला की आजचा युवक आणि उद्याचे भवितव्य. आजचा युवक उद्या कसा असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अनेकांच्या संशोधनाचा, अभ्यासाचा, चिंतनाचा तो विषय आहे. खरं तर युवक कुणाला म्हणावा आणि तरुण कुणाला समजावं हा मूळचा कळीचा मुद्दा आहे. काही करुण युवक असतात आणि काही तरुण युवक असतात. आता तरुण युवक कुठले आणि करुण युवक कुठले याच्यातलाही फरक आपल्याला नीटसा बघायला लागेल. माणसाच्या आठवणी जाग्या व्हायच्याऐवजी आशा जाग्या व्हायला लागल्या की समजावं अजून हा तरुण आहे. आणि जी माणसं आठवणीतच रमू पाहतात त्यांनी समजून जावं आता आपलं वय सरलं आहे, आपण कुठल्या टप्प्यात आहात याचं एकदा चिंतन मंथन आपल्याला करता आलं की आपण काय करू शकतो याचंही गमक निश्चितपणे करता येईल. खरं तर आजच्या या तरुणाईच्या बद्दल वारंवार सांगताना मी असं सांगतो की माणसाची बुद्धिमत्ता तपासावी कशी याचं सगळ्यात मोठं गणित आहे की आपण बुद्धिमान आहोत हे इतरांना न कळू देणं याचाच अर्थ आपण बुद्धिमान असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परवा एका ठिकाणी असं गोष्ट घडली की एक राजा होता, त्याचा प्रधानाचा मुलगा रोज पाठशाळेत जायचा आणि तो राजा त्या प्रधानाच्या मुलाला बोलवायचा, त्याच्या पुढे दोन सोन्याची, एक सोन्याचं आणि दुसरं चांदीचं नाणं ठेवायचा आणि प्रधानाच्या मुलाला सांगायचा आता ओळख यातलं मौल्यवान नाणं कुठलं. ते मौल्यवान नाणं ओळखलंस की ते नाणं तुलाच. आणि तो प्रधानाचा मुलगा सोन्याचं चांदीचं नाणं बघायचा आणि उचलताना चांदीचं नाणं उचलायचा. राजाला आश्चर्य वाटायचं, प्रधान बुद्धिमान आहे पण पोरगा मूर्ख निघाला, त्याला काही कळायचं नाही. दुसऱ्या दिवशी परत तो मुलाला बोलवायचा, परत दोन नाणी ठेवायचा, परत मौल्यवान कुठलाही उचल म्हणायचा, पोरगा पुन्हा चांदीचं नाणं उचलायचा. महिनाभर असंच चालू राहिलं. शेवटी राजानं प्रधानाला विचारलं, अहो तुम्ही एवढे बुद्धिमान आणि तुमचा मुलगा असा मूर्ख कसा? प्रधानाने विचारलं झालं काय? म्हटलं रोज शाळेत जाताना त्याच्या पुढे मी दोन नाणी ठेवतो, एक सोन्याचं असतं एक चांदीचं. त्याला सांगतो मौल्यवान नाणं उचल, तो रोज चांदीचं नाणं उचलतो. म्हणजे मौल्यवान काय हे त्याला अजून कळत नाही. प्रधानाला वाईट वाटलं, तो घरी आला, मुलाला बोलावलं, अरे तू एवढा बुद्धिमान आणि तुला मौल्यवान काय ते कळत नाही, तू चांदीचं नाणं उचलतोस. एवढा ऐकलं तसा पोरगा आत घरात गेला, एक डबा घेऊन आला आणि तो सगळा डबा चांदीच्या नाण्याने भरलेला आपल्या वडिलांच्या पुढे रिकामा केला आणि वडिलांना म्हणाला तुम्हाला काय वाटलं? हे महिनाभर गोळा केलेले आहेत. म्हटलं ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्याच्या बदल्यात 30 चांदीची नाणी हरवायला मी काय पागल आहे का? त्या राजाला वाटतं तो माझी गंमत करतोय, तो पागल आहे. महिनाभर मी त्याची गंमत करतोय. आपण समंजस आहोत, आपण शहाणे आहोत हे इतरांना कळून न देणं याचा अर्थ आपण बुद्धिमान असणं. ही नवी व्याख्या आताच्या काळामध्ये रूढ होते आहे आणि मला खात्री आहे माझा तरुण या व्याख्येमध्ये अगदी व्यवस्थित बसतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याचं कारण असं की आपण बुद्धिमान आहोत हे कळलं की जबाबदारी अंगावर पडायला लागतात. आपल्याला येतं हे समजलं की लोक मग कामगिरी सोपवायला लागतात. आपल्याला ते येतं पण येत नाही हे सांगणं आणि येतं हे कळून न देणं ही सगळ्यात मोठी बुद्धिमत्तेची किमया माझ्या आजच्या या तरुण वर्गात आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. मला खंत त्याची वाटते. आमच्याकडे कारण देण्याची परंपरा खूप आहे, आमच्याकडे जबाबदारी टाळण्याची परंपरा खूप आहे. आमच्या ताकद नाही असं नाही, आमच्या क्षमता नाही असं नाही, आमच्यात सामर्थ्य नाही असं नाही, हे सगळं आमच्यात आहे. पण आपल्यात क्षमता आहे हेच माझ्या तरुणाला मुळात माहिती नाही. ही सगळ्यात मोठी माझी आताची अडचण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं? साधन नव्हती, संपत्ती नव्हती, सैन्य नव्हतं. शून्यातून विश्व त्यांनी उभा केलं. ते निव्वळ ध्येयाच्या बळावर केलं. या ध्येयाच्या पाठीशी एक विचार होता, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचं आहे. तिथं मला काय मिळवायचंय हा विचार नव्हता, साऱ्यांना मिळवून द्यायचा आहे हा विचार त्याच्या ठाई होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रश्न असा आहे की माझ्या आजच्या युवा पिढीच्या उरामध्ये हा नेमका प्रश्न कुणाचा आहे? काही गोष्टी घडतात, काही गोष्टी घडून जातात, आम्ही नंतर टीका टिप्पणी करतो. पण त्याचं कारण कुणाला सांगावं, कुणाला समजावं?
मी वारंवार सांगत असतो की युवा पिढी भरकटली, युवा पिढी बदलली, चुकीच्या मार्गाला लागली. आम्ही जाणीवपूर्वक सांगत असतो, पण या युवा पिढीला घडवण्याची जबाबदारी कुणाची होती हे मात्र आम्ही विसरतो. ते बिघडलेत याची जबाबदारी सरसकट आपल्याकडे नाहीये. त्यांना घडवायची जबाबदारी आम्ही पुरी करू शकलो नाही म्हणून ते बिघडले असं म्हटलं तर काय? सोपं नाही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला यावं, त्याला शहाजी राजा बनावं लागतं. तुकोबा जन्माला वाटत असेल आपल्या अंगणात यावा, आपल्याला बोल्लोबा बनावं लागेल. ज्ञानोबा आपल्या घरात रंगावा असं आपल्याला वाटत असेल, आपल्याला विठ्ठलपंत बनावं लागेल. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कोणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझ्या या पिढीला घडवण्याची जबाबदारी मागच्या पिढीची होती. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या ढकलत पुढे चाललो आहोत. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. 33 कोटी लोकसंख्या होती माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी. गांधीजींच्या चले जावच्या चळवळीमध्ये 33 कोटी जनता सहभागी झाली. एक ध्येय होतं डोळ्यापुढे, स्वातंत्र्य हवं, सुराज्य हवं, स्वराज्य हवं. घर, दरबार, संपत्ती, साधनं सगळं सगळं कुर्बान करून टाकलं या माझ्या देशातल्या प्रत्येक जनतेनं. देशासाठी सारं का आपलं राज्य येईल, आपलं स्वातंत्र्य येईल आणि मग सुखाचे दिवस सुरू होतील. स्वातंत्र्य मिळालं, पण याच्याही पलीकडं आता आम्ही स्वातंत्र्यात जन्माला आलो. ज्या माणसांना पारतंत्र्याची धग जाणवत नाही, त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही, आणि ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्यांना स्वातंत्र्य हाच स्वैराचार वाटायला लागला, आणि मग जे घडू नये ते घडायला लागलं. ही वस्तुस्थिती माझ्या तरुण पिढीचं आता ते झालंय. आता मिळवण्यासारखं काही नाही, ध्येय नाही, काही करायचं, स्वराज्य नाही, काही सगळं सगळं आहे ना. माणसाच्या जगण्याची राहणीमानं उंचावली, आजूबाजूला मोठमोठ्या गोष्टी दिसायला लागल्या, उंची मोबाईल्स दिसायला लागले. जे जे हवं ते ते मला हवं ही सगळ्यात मोठी भावना बळावली. प्रश्न आहे की याच्यामध्ये काय आता मिळवायचंय काय? मग अशा वेळी आमची मुलं नेमकी कुठल्या दिशेनं जात आहेत याचं चिंतन आम्ही कधीतरी केलं पाहिजे. प्रश्न तो आहे महत्वाचा. आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. कुठली मुलं आत्महत्या करतात? जी मेडिकल इंजिनिअरिंगला असतात ती मुलं आत्महत्या करतात. गरीबाच्या शेतकऱ्याच्या घरातल्या कुण्या पोरानं आत्महत्या केल्याची तुम्हाला नोंद सुद्धा दिसणार नाही, अजिबात नाही. ज्याच्या घरात सगळं आहे, भरपूर आहे ना, ती मुलं आत्महत्या करतात. परिस्थितीवर रडतो कोण आणि परिस्थितीशी लढतो कोण याच्यातला भेद लक्षात आला की मग माझ्या युवा पिढीची दशा आणि दिशा तुमच्या सहजपणे लक्षात येईल. दोष तुमचा माझा नाही. नव्या काळात नव्या दिशेकडे झेपावायचं सामर्थ्य आम्ही नव्या पिढीमध्ये रुजवायला हवं होतं. दुर्दैवानं ते आम्ही केलं नाही. आम्ही आमच्या अपेक्षा नव्या पिढीवर लादत राहिलो. आम्हाला वाटेल ते त्यांनी झालं पाहिजे हे आम्ही त्याला सातत्यानं सांगत राहिलो, आणि मग त्याला जे हवंय ते त्याला करता आलं नाही, आणि मग जे हवंय ते नको त्या मार्गाने करण्याकडे त्याचा कल वाढला. ही सगळ्यात मोठी त्याची गोष्ट आहे. तरुणपणात ऊर्जा असतेच, तरुणपणात उर्मी असतेच, तरुणपणात धाडस करावंच वाटतं त्याला, तरुणपणात साहस करावंच वाटतं त्याला. प्रश्न असा आहे की माझ्या आताच्या दुनियेनं त्याच्यातल्या असलेल्या ऊर्जेला रस्ताच करून ठेवला नाही, त्याच्यात असणाऱ्या उर्मीला मार्गच उपलब्ध करून दिला नाही. त्याला जे साहस करावं असं वाटतंय त्या साहसाला त्याला आता कुठं जागाच राहिली नाही. त्याच्यामध्ये जे धाडस असतंय ते धाडस दाखवायला त्याला कुठं शौर्यच गाजवू दिलत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. साहेब, आपण मगाशी उल्लेख केलात की रस्त्यावरनं माणसं गाड्या नीट चालवत नाहीत, पोरच चालवत नाहीत. मी सांगतो का चालवत नाहीत? कारण हे वयच आहे त्याचं मस्ती करायचं. 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी आपल्या उरातली ऊर्जा कुठं काढली? त्या मोगलांच्या विरोधात काढली. आमच्या पुढे असा शत्रूच नाही की आमच्या अंगातली ही मस्ती कुणा पुढे तरी काढावी. मग ही मस्ती आम्ही रस्त्यावर काढत फिरतो. तानाजीबाजी येसाजी कोंडाजीला ध्येय दिलं महाराजांनी. रग होती, धग होती, धाडस साहस करण्याचं साधन दिलं महाराजांनी. आमच्या तरुण पिढी पुढे ते नाहीये. ही अडचण आहे सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. ह्या तरुण पिढीमध्ये जे आहे ना ते बाहेर काढायला जागा द्या. त्या मी कुकर बघतो, कुकरमध्ये वाफ कोंडली ना की मग शिट्टी वाजते. त्या शिट्टीतनं वाफ नाही बाहेर पडली तर मग झाकण उडतं, नंतर कुकरच उडतो. हे कोंडलं गेलेलं आहे सगळं तरुण पिढीत. माझ्या अडचण ती झाली आहे सध्या. यांना जे हवं ते करू दिलं जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, काय करावं तेही सांगितलं जात नाही. कुठलं योग्य कुठलं अयोग्य हे तरी कुणी तपासावं, ही सगळ्यात मोठी आणखी अडचण आहे. साध्या साध्या गोष्टीपासून सुरुवात होते. आमची पोरं शाळेत प्रवेश घेतात,
खरंच मुलाला शिकावं अशी किती इच्छा असते? का त्याच्या आईवडिलांची इच्छा असते म्हणून, का समाजरीत आहे म्हणून, त्यांनी काहीतरी बनायचंय म्हणून आता शाळेत गेलंच पाहिजे, डिग्री घेतलीच पाहिजे म्हणून? परवा मी माझ्या महाविद्यालयाच्या आवारात फिरत होतो, पायरीवर एक विद्यार्थी बसला होता. त्याला विचारलं, का रे निवांत आरामात बसलायस, काही करत का नाही? म्हणलं म्हणजे काय होईल? अरे म्हणलं अभ्यास कर. बरं म्हणला केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हणलं तुला विषय समजेल. म्हणला समजला विषय, मग काय होईल? अरे म्हणलं पेपर सोपा जाईल. बरं म्हणला गेला पेपर सोपा, मग काय होईल? अरे चांगले मार्क पडतील. बरं म्हणला पडले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हटलं चांगला पास होशील. बरं म्हणला झालो चांगला पास, मग काय होईल? अरे म्हणलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हणला मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हणलं चांगली नोकरी लागेल. बरं म्हणला लागली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हणलं चांगला पगार मिळेल. बरं म्हणला मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हणलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हणला मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हणलं त्या पैशानं तुला पाहिजे ते विकत घेता येईल. बरं म्हणला घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हणलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आत्ता काय चाललंय? हा सगळा उद्योगच जर निवांत आरामात राहण्यासाठी करायचा आहे, तर आता पायरीवर आरामातच आहे ना. अडचण काय आहे? आम्ही नाही सांगत आमच्या पिढीला तुला हे का करायचं आहे. आम्ही सांगतो फक्त पगार मिळेल, नोकरी मिळेल, पैसा मिळेल, तुला हवं ते मिळेल आणि बस नंतर आराम. मग आता चाललंय ना. हो, अडचण काय आहे? सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे. सगळ्यात मोठी सांगा का करायचंय त्याला? आयुष्याचा अर्थ तरी काय आहे? आपल्या बापाच्या चितेला अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एखादा वारसदार तयार करून ठेवणं, या दोन चितेमधलं अंतर काढणं, याचा अर्थ आयुष्य जगणं? याच्यामध्ये काय आहे? मध्ये करायचंय काय? वाईट त्याचं वाटतं. कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादोखावर प्रकाशाचा लकलकाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा मात्र आता तिथं भेटत नाही. कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहती आहे, पण इंद्रायणीच्या काट्यावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा तिथं दिसत नाही. आता गाड्या भरपूर आल्या, तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव आता कुठल्या रस्त्यावर दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अब्जोपती करोडपती खूप झाले, पण एक फुटकं गाडगं आणि एक झाडू एवढी ज्याची स्टेट, पण जो गावागावासाठी स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला, असा काही संत गाडगे बाबा आता कुठं गावात दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. बागायतदार भरपूर झाले, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारा सावता माळी कुठल्या शेतात पाणी पसताना भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अलीकडं पलीकडं राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं नकंदन करून टाकणारा एकही राजा शिवाजी कुठे भेटत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माझी पोरं अमेरिका, रशिया, चीन, जपानला पुष्कळ जातात आता, पण माझ्या भारतीय धर्मसंस्कृतीची पताका अमेरिकेच्या शिकागो मध्ये नेऊन फडकावणारा एकही स्वामी विवेकानंद कुठल्या विमानात दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता माझी पोरं ऐन तारुण्याच्या काठावर खूप मरतात, पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला दिड्या छातीनं सामोरा जाणारा एकही छत्रपती संभाजी राजा भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता अलीकडं पलीकडं देवी खूप झाल्या, पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणारी पुण्यश्लोक अहिल्या कुठं दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण. आता थंडीच्या दिवसात शाली पांघरणारे खूप भेटले, पण येता जाता कुडकुडणाऱ्याच्या अंगावर प्रेमाची शाल पांघरणारा संत कबीर कुठल्या रस्त्यावर भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण. आता खरं तर घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता आम्ही घडतो काय? आम्ही खरंच ज्ञानोबा घडतो का? आम्ही खरंच तुकोबा घडतो का? आम्ही खरंच विवेकानंद? आम्ही खरंच? माझ्या विवेकानंदांना 100 युवक हवे होते फक्त, मी राष्ट्र बदलून दाखवेन म्हणाले ते. दुर्दैव या देशाचं, कोट्यावधी लोकांच्या लोकसंख्येच्या या देशात त्यांना 100 युवक मिळाले नाहीत जे राष्ट्रासाठी जीवन समर्पित करतील. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमची. करावं कुणी? शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात. आपल्या डोक्याला ताप नको आहे ते कार्ट सांभाळायचं होईना. किती दिवस? मला कधीतरी विचार करावा असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तर तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट झाले असते. स्वामी विवेकानंद झालेच नसते तर तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीचे पताका जगभर फडकले असते. महात्मा फुले जर जन्मालाच आले नसते तर स्त्री शिक्षणाची दारं उघडली असती. सावित्रीबाई फुले जर भिडेवाड्यामध्ये शिकवायला गेल्याच नसत्या तर तुम्ही एवढ्या महिला आज इथं बसल्या असता. आंबेडकरांनी जर गावकुसा बाहेरच्या वस्त्यांसाठी काम केलं नसतं तर आज गावकुसा बाहेरच्या वस्त्या गावात कधी राहिल्या असत्या. ह्या माणसाने केलं
म्हणून आज तुमच्या माझ्या वाट्याला हे सुखाचं भाग्य आलं. आता आम्ही जर काही नाही केलं तर उद्याच्या पिढ्याने काय करायचं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. किती दिवस एकाच शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आम्ही. शिवाजी महाराजांनी याच्यासाठी नव्हता प्रपंच मांडला की इथून पुढचं 1000 वर्ष माझी 3-3 वर्षात जयंती झाली पाहिजे. शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाचा प्रपंच एवढ्यासाठी मांडला की माझ्या या पराक्रमातनं माझ्यासारखे असे हजारो शिवाजी इथं तयार झाले पाहिजेत. दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या 350 वर्षात आम्ही एकही दुसरा शिवाजी तयार नाही करू शकलो. ही सगळ्यात मोठी अडचण. विद्यापीठ नव्हती त्यांच्या काळात, महाविद्यालय नव्हती त्यांच्या काळात, ना क्लासेस होते, अजिबात नाही काही. पण तरीही माणसं मोठी झाली. आता सारा आहे, अफाट आहे. तरी शिवाजी, ज्ञानोबा, तुकोबा मात्र कुठल्या विद्यापीठातनं बाहेर पडताना दिसत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आताही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांच्या गर्दी आजही आहे. पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतायत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही घडवतो आहोत, काय घडवतो आहोत? आम्ही जर माणसंच घडवत नाही तर नेमकं करतो काय? हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. मला माझ्या युवा पिढीच्या भवितव्याबद्दल काळजी तिथं वाटते. सगळ्यात मोठी काळजी आहे ती माझी. काय काय म्हणून घडवतो आम्ही त्यांना? इंजिनियर पूल बांधतात, पण पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जातात. रक्षण करता म्हणून डॉक्टरांना आम्ही मानतो, तो डॉक्टर किडण्या चोरणारा ठरतो. शिक्षण आम्हाला डॉक्टर बनवेल, इंजिनियर बनवेल, पण माणूस त्याचं काय? ज्या काळात बंडसाहेब माझ्या महाराष्ट्रातली पोरं अडाणी होती, शिकली नव्हती, त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील, सहज प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कसलं संस्कार देतो आमचं शिक्षण आम्हाला? माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा पदवीधर झाला पाहिजे. कशासाठी? आई वडिलांना घराबाहेर काढण्यासाठी. विद्यापीठाच्या मुलाखती घेत होते APJ अब्दुल कलाम, माशेलकर सोबत होते, आणखी 2-3. आणि कुलगुरू पदासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला APJ अब्दुल कलाम एकच प्रश्न विचारत होते, तुमचे आई वडील काय करतात? माशेलकरांना आश्चर्य वाटलं. कुलगुरू पदाच्या निवड मुलाखती आहेत, प्रशासनातला प्रश्न विचारावा, शिक्षण क्षेत्रातला प्रश्न विचारावा. हा काय प्रश्न झाला तुमचे आई वडील काय करतात? मुलाखती संपल्या, त्यांनी APJ अब्दुल कलामना न राहून विचारला, प्रशासनातला प्रश्न विचारा, शिक्षणातला प्रश्न विचारा, कुलगुरू पदाच्या मुलाखती आहेत, हा काय प्रश्न झाला तुमचे आई वडील काय करतात? APJ अब्दुल कलाम त्यावेळी म्हणाले, जो माणूस स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार? ती समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय सांभाळणार? कसली पिढी तयार करतो आम्ही? सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ना ती आहे. पोपट तयार केले आम्ही, प्रतिज्ञा म्हणणारे, फक्त भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. हायवेवर अपघात झालेला असतो, रक्तात नालेलं तडपडत असतं, आम्ही शेजारून जातो, त्याच्याकडे बघतो, चुचूक करतो, पुढे निघून जातो. इतर वेळी छाती काढून सांगतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे मग बांधवच तडपडत होता तिथं, बांधवच होता तो. नुसतं बोलून काय होतं? कृती काय झाली आमची? देशाबद्दल किती प्रेम उफाळतं आमचं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, नंतर भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच, नंतर एखादं कारगिल. इतर वेळी शॉर्ट टेम्पर झालो आम्ही, शॉर्ट टर्मवाले झालो आम्ही, शॉर्ट कटवाले झालो आम्ही. जायचे कुणीतरी स्वामी विवेकानंद घालायला जायचं, स्वामी विवेकानंद बाजूला व्हायचे आणि तो हार आईच्या गळ्यात टाकू द्यायचे. अरे ती आहे म्हणून मी आहे, सरकार तिचा कर पाहिला. माझ्या या विवेकानंदांना मदर्स डे शोधावा नाही लागला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. किती किती संकुचित मार्गावर निघालो आम्ही. सगळ्यात मोठी अडचण आमची. वाईट त्याचं वाटतं. इथं परदेशोदेशातले विद्यार्थी येतात सर शिकायला, देशोदेशीचे येतात, पण ऑस्ट्रेलियातनं एखादा विद्यार्थी भारतात शिकायला आलाय, इथं त्यांनी शिक्षण घेतलं आणि तो इथं स्थायिक झाला. एकही उदाहरण सापडणार नाही, एकही. पण माझी पोरं शिकतात इथं आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायला परदेशात जातात. वारे देशभक्ती.
का नाही? तिथं मला संधी आहे, तिथं मला स्टेटस आहे, तिथं मला पगार मोठा आहे. आम्ही त्याच्यात मातीबद्दलचं प्रेम नाही पेरू शकलो. काही वडील वाट बघतात, हो मुलगा अमेरिकेला आहे, मुलगा अमेरिकेला आहे. कौतुक ओसंत डोळ्यातनं पुरुषाशी बोलताना आतल्या खोलीत जाऊन मात्र रडत असतो. 6 महिने झालं पोरगा दिसला नाही. हो कसली अमेरिका? ज्या पोराला स्वतःच्या आईबद्दलची ताटातूट कळत नाही, ज्याला स्वतःच्या मातीबद्दलची ताटातूट कळत नाही, काय आम्ही पेरतो काय त्याच्या आयुष्यात, त्याला दाखवतो कुठली स्वप्न? आम्ही दोष त्याचा नाही हो, आम्ही त्याला मातीबद्दलची ओढ कधी रुजूच दिली नाही. अरे तुला युकेला जायचंय, तुला युएसला जायचंय, तयारी ती कर बस. मोठा व्हायच्या संकल्पना काय आमच्या? अफाट पैसा म्हणजे अफाट मोठा तू, बस दुसरं काही नाही. माझ्या तरुण पिढीत संकल्पना हीच रुजवली ना आता. मग त्याच्यासाठी तो काही करायला तयार आहे बस. पूर्वी माणसं गुणांनी सद्गुणांनी मोठी व्हायची, आता पैशाने मोठी होतात. काय फरक आहे? संस्कार तर आम्हीच केला ना. आंघोळ केल्यावर श्याम बाहेर आला, आईला म्हणाला आई पदर टाक खाली. अरे म्हणले वेड्या, अगं माझ्या पायाला घाण लागेल ना, आता तर आंघोळ केली. आईनं पदर खाली टाकला आणि त्या श्यामला म्हणाली, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप. हो तो श्याम आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जपत राहिला आयुष्यभर. असे किती श्याम घराघरात तयार होतात. हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय झाला. आता ही जबाबदारी आमची आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भारावून जातो साहेब मी ज्यावेळी एखादा तानाजीचा प्रसंग सांगत असतो. अफाट मिळून मिसळून गेलेले असतात पोरं त्यात. काय त्वेषानं लढला असेल तानाजी, जणू त्याला वाटतं की आपण लढतो आहे. पण त्या तानाजी सारखी कृती करताना परत कुणी भेटत नाही, ही शोकांतिका आहे हो माझी. ही परदेशात जाणारी, या देशात शिकलेली पोरं परदेशात जाणारी मुलं बघितल्यावर मग मला कळतं उगाच खर्ची पडला होतो तानाजी. काय माती माती करत बसला इथं. उगाच तो पावनखिंडीमध्ये बाजी कुर्बान झाला, उगाच तो नेसरीच्या खिंडीमध्ये माझा प्रतापराव गेला, उगाच मुरारबाजी तर पुरंदरावर धारातीर्थी पडला. कशासाठी? या मातीसाठी, या देशासाठी. अरे तुझी पाखरं नाही राहणार या देशात, ती उडून गेली भुर्र परदेशात. आता फक्त पोवाडे गातो आम्ही. संस्कृतीचा अभिमान हवा, इतिहासाचा स्वाभिमान हवा. तो कशासाठी? डोक्यावर नुसता नाचवण्यासाठी नाही, तो कृतीत आणण्यासाठी. माझ्या उद्याच्या पिढीचं भवितव्य तेव्हा घडेल हो, ज्यावेळी या मातीबद्दल प्रेम, ती आत्मीयता, ती निष्ठा त्याच्या उरात पक्की पक्की ठसेल आणि रुजेल. तसा युवक हवा आहे, तो राष्ट्र घडवायची इच्छा व्यक्त करेल. कोणीतरी भंगी संप करतात आणि गावचा नगराध्यक्ष म्हणतो काय रे, तो भंगी म्हणतो सोपा असेल तर करा ना तुम्हीच. तो नगराध्यक्ष स्वतः त्या भंग्याची टोपी उचलतो आणि त्या भंगी कामाला सुरुवात करतो. कुठलं काम कमी दर्जाचं नाही, काम कामच असतं असा संस्कार घालून देतो. कुष्ठरोगी दाराच्या बाहेर बसलेला बघतो, त्याची त्याला पेष्ट बघतो, शिवून घेत नाही कुणी, हा माणूस जवळ जातो. तुझ्यासाठी मी आनंदवन भुवन उभा करेन. आणि तो बाबा आमटे आनंदवन भुवन उभा करतो. सारं सोडून किती पोरं माझी बाबा आमटे व्हायला तयार होतील, हा चिंतेचा विषय आहे सगळ्यात मोठा. स्वतःसाठी कुणीही जगतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, तुमची यशाची व्याख्या तुम्ही किती मोठे झाला याच्यावर नाही, तुम्ही किती माणसं मोठी केली याच्यावर ठरतं. जगण्याचा सगळ्यात मोठा आविष्कार आहे तो, जगण्याचा सगळ्यात मोठा साक्षात्कार आहे तो. तुम्ही काय व्हावं याला महत्व नाही, मला अजिबात नाही वाटत ते काही. मी एवढा शिकलो, मी तेवढा शिकलो, काय होतं त्यांनी? काही नाही होत. डिग्र्या वाढतात फक्त, पदव्या वाढतात फक्त, काम काय वाढतं? रशियात घडलेलं मला दुसऱ्या मिनिटाला कळतं इथं, पण ललिता पवार शेजारी मरून पडली तर शेजारच्या फ्लॅटवाल्याला कळत नाही. कसलं जग जवळ आलं. तुम्ही काय आहात, किती शिकला आहात, अजिबात नाही माझ्या दृष्टीने महत्वाचं. तुम्ही करता काय आहात, तुम्ही वागता कसे आहात, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. एका मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि त्या ट्रस्टीने सांगितलं आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातले भक्त येतात, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. ते घंटा वाजवायचं काम करत होता एक. त्यालाही सांगितलं तुलाही इंग्रजी कंपल्सरी. तो म्हणला पण घंटा वाजवायला कशाला लागेल इंग्लिश? नाही, घंटा सुद्धा इंग्रजीतनं वाजली पाहिजे, विदेशी भक्त येतात. आडवी तिडवी माणसं तयार झाली. तू आपल्याकडं रूल्स अँड रेग्युलेशन्स.
ते घंटा वाजवणारा विचार करला, इंग्रजीचा आणि घंटेचा संबंध काय? नाही, कंपल्सरी आहे, करावंच लागेल. नोकरीच नको म्हणला तुमची. त्यांनी सरळ राजीनामा दिला. पण आता पोट्यापाण्याचा सवाल आहे, काहीतरी उद्योग केला पाहिजे. नोकरी होती ती सुटली, घंटा वाजवायची, करावं काय? त्यांनी त्याच मंदिराच्या बाहेर आपलं एक चहाचं टपरं टाकलं आणि टपरं जोरात चालू लागलं. त्या टपऱ्याचं त्याने छोटं हॉटेल केलं, छोट्याच मोठं हॉटेल बांधलं. धंदा आणखीनच जोरात, व्यवसाय चांगलाच जम बसला. 3 स्टार 5 स्टार हॉटेल काढली, पंचतारांकित हॉटेल उभा राहिली त्याची. आणि त्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे विदेशातले लोक यायला लागले. तिथलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, नियोजन बघितलं, ती विदेशातली लोक भारावली. म्हणजे तुमचा मालक कोण आहे? आणि मग याला म्हणले आम्हाला भेटायचंय त्याला. आणि हा मालक भेटायला आला, त्या विदेशी लोकांशी बोलला पण मराठीत. आणि मग एकाने विचारलं, तुम्ही एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही? तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तो म्हणला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून देवळात घंटाच वाजवत बसलो असतो. जगणं आहे साहेब, जगणं आहे. मी वारंवार तरुण पिढीला सांगतो, काही डोक्यात घेऊ नका. हे न्यूनगंड डोक्यात ठेवून टाकले आपण. इंग्रजी आलं पाहिजे, याव झालं पाहिजे, त्याव झालं पाहिजे, मला डिग्री पाहिजे. अजिबात नाही. यशस्वी व्हायला गरज नाही तिची. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती सांगतो. एक चौथी नापास पोरग पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं काम करत होतं. पण त्याला स्वप्न बघायची सवय होती. आल्या गेल्या गाड्या बघायचं आणि त्या स्वप्नात रमायचं. एक दिवस माझी अशी गाडी असेल. एक दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस नावाची गाडी त्याच्या पंपात आली. त्या गाडीवाल्याने सांगितलं टाकी फुल कर. आणि हे इवलंसं पोरग चौथी नापास त्या पेट्रोल पंपाचं पंप घेऊन त्याच्या पेट्रोलच्या टाकीत पेट्रोल सोडायला लागलं. ती पांढरी शुभ्र गाडी बघितली आणि त्या गाडीच्या स्वप्नात हरवून गेलं. एक दिवस आपलीही अशी गाडी असेल. पण या स्वप्नाच्या नादात ती टाकी कधी भरली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलं नाही. पेट्रोल पंपाच्या मालकानं बघितलं, संतापात त्याला कान धरला, सनकन वाजवली. अरे किती नुकसान करशे, चल चालता हो. नोकरीवर त्याला काढून टाकलं. ते पोरग चिडलं. मालकानं मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. तावात मालकाला म्हणालं, आता परत येईन ना तो या पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणूनच परत येईन. पोरग म्हणलं चल रे. ते चौथी नापास पोरग तिथनं गेलं. 30 वर्षात परत पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन त्याच पंपावर परत आलं. मालकाला भेटायला गेलं आणि म्हणालं, 30 वर्षापूर्वी गेलो होतो तुम्हाला सांगून, तुमच्या या पंपामध्ये अशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन परत येईन. मी परत आलोय. माझं नाव धीरूबाई अंबानी. चौथी नापास. ध्येय हवं माणसाकडं, वाटेल ते करता येतं. जिद्द हवी माणसाकडे, वाटेल ते मिळवता येतं. धाडस हवं माणसाकडं, मग कुठेही घुसता येतं. साहस हवं माणसाकडं, म्हणजे जिंकता येतं. हे हवं, हे मिळवा. फिजिक्स किती, केमिस्ट्री किती, अडचण झाली हो सगळी. रडणारांची फौज तयार करायला लागलो आम्ही. लढणारे कुठं आहेत? आणि घरातून सुरू झालंय. मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. करू काय? टीव्ही बघ. बरं झालं मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनेल नव्हते. नाहीतर राजा प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं, हा संशोधनाचा विषय आहे. परवा मी नांदेडला गेलो. एका महाविद्यालयाचं स्नेह संमेलन, त्यात कवी संमेलन. म्हणलं तरणीबाण जिगरबाज पोर आहेत, काहीतरी धगधगतं काव्य कानावर पडेल. एखादा देशभक्तीनं रसरसलेला असं काव्य कानावर पडेल. मोठा सावरून बसलो मी. आणि मग एक तरुण कवी उठला. त्यानं त्याची कविता चालू केली. किती मारू मी फेऱ्या, किती मारू मी हाका ग, या जगात नाही माझी दुसरी आता कुठेही शाखा ग. सुचायचं बंद झालं मला. म्हटलं दुकानाच्या शाखा ऐकल्यात, बँकाच्या शाखा ऐकल्यात, ह्या पट्ट्यानं हृदयाची शाखा काढावी. काय सर्जनशीलता आहे. कोण म्हणेल माझ्या तरुण पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. हे हृदयाची, म्हणजे ते बायपासला काय पर्याय आहे का? एन्जिओप्लास्टीला काय पर्याय आहे का? माझी तरुण पिढी शाखा काढायला लागली हृदयाच्या. वर्ण त्याला तिला सांगतोय कशाला फेऱ्या मारते, मुख्य शाखा इथंच आहे. म्हटलं प्रकरण एवढ्यावर संपेल.
पण त्याच्या कवितेला उत्तर द्यायला एक तरुण कवयित्री उठून उभा राहिली आणि तिनं तिची कविता चालू केली. कशा समोर तो फुकाच्या असल्या लंब्या चवड्या बाता रे, तुझ्यासारखे कित्येक झुलवले असेच येता जाता रे. पूर्वी आमची पोरं मातीसाठी मरायची, आता आमची पोरं कुणा कुणावर मरतात नेम नाही. काय प्रकार आहे मला कळत नाही. पण जे मिळवायचं आहे ना, खरंच प्रेम कराच. पण करायचं झालं ना, मजनू सारखं प्रेम करा. बघाच किरकोळ नको, जमलं तर बघू नाही तर जाऊ दे. असली माणसं यशस्वी होतच नाहीत, विषयच नाही तो. धीरूभाई अंबानी असं नाही हो, माझं पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीवर प्रेम आहे. नुसतं प्रेम नाही, मिळवूनच थांबणार असा नाही थांबणार. हा टास आहे त्याच्यात. म्हणून सांगितलं, प्रेम करायचं ना असं करा, घुसात जे हवं ते मिळेल, वाटेल ते मिळेल अशी गोष्टच नाही. जगात कुठलीही शक्ती अशी नाही जी तुम्हाला अडवू शकेल. फक्त तुम्हीच फक्त स्वतःला अडवू शकता, दुसरं कुणी नाही. आणि जगात कधीही कुणी केलं नाही असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर जगात आतापर्यंत कुणाला काही मिळालं नाही तसं तुम्हाला जरूर मिळणार, ही सुद्धा तितकीच वस्तुस्थिती आहे. कुणालाच कधी काही मिळालं नाही असं मिळवायचं असेल तर कधीच कुणी केलं नाही असं तुम्हाला काही करावंच लागेल. धीरूभाई अंबानीनं ते केलं. सक्सेस, यश तिथं आहे, झोकून जा, डिओट व्हा. म्हणून म्हटलं प्रेम करा पण तुटून करा, न तुटता नको. हल्ली ते रबर लव आले परत आपल्याकडं. ते त्याच ते लिव्ह इन रिलेशन त्याच सगळं प्रकार आहे. आपलं काही सोडायचंच नाही तिकडं. मी आवर्जून सांगतो, मजनू व्हा, खरंच मजनू व्हा. तुम्हाला यश हवंय ना, तुम्हाला सक्सेस हवाय ना, तुम्हाला जे हवंय त्यासाठी आयुष्यात काय व्हायचंय, तुम्हाला काय बनायचंय, तुम्हाला काय मिळवायचंय, तुम्हाला त्याच्यासाठी मजनूच व्हा बस. तो मजनू सातत्याने, त्याला फक्त एकच ध्यास होता, लैला लैला लैला, दुसरं सुचतच नव्हतं. उठता बसता झोपता चालता बोलता त्याला फक्त लैला, दुसरं काही नाही. मला बस लैला, बाकी काही नाही. अहो त्या परमेश्वराला हेवा वाटला. म्हणला असला भक्त मला भेटला असता तर 50 वेळा घरी गेलो असतो. आमचे फक्त सकाळी मंदिरातच तेवढा आमचा धावा, हे 24 तास 24 आवर्स लैला 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 लैला. परमेश्वराला वाटलं ह्याला एकदा बघावा, कसला प्रेमी, असला कसला भक्त आहे त्या लैलेचा. आणि ती लैला अशी कोण आहे की तिच्यासाठी येणं एवढं सवळं करावं. परमेश्वराला त्याच्या पुढे प्रकट झाला ते तेजपुंज प्रकाश विकास हे. त्याने जरा डोळ्याचं कोण आहे, अरे मी परमेश्वर. बर मग, अरे मी साक्षात आलोय, हो की मग. अरे 12 वर्ष तपश्चर्या करतात लोक, तेव्हा मी प्रसन्न होतो. तू तपश्चर्या न करता मी आलोय, हो की मग. तू आलाय कशाला, मी नाही बोलावलं ना. अरे तू लैला 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 करतोय. जगात मला असा भक्त नाही मिळाला रे तुझ्यासारखा. मी तुला बघायला आलोय. बरं ठीक आहे, बघितलंस ना. अरे मी भेटत नाही असा कुणाला, तुझ्या पुढे आलोय. वाटेल ते देऊ शकतो, लैला देणार. अरे मी परमेश्वर आहे, तू लैलाय का. तू लैला असलास, तू लैला देणार असलास बोल, बाकी गोष्टींशी मला देणं घेणं नाही. याला ध्यास म्हणतात, ध्यास.
मला काय व्हायचं आहे, मला काय बनायचं आहे, बस सुचत नाही दुसरं काही. रात्रंदिवस तो ध्यास लागून राहतो, तेव्हा यश मिळतं. सोपं नसतं यश मिळणं एवढं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते टक्के टोनपे खावे लागतात, मार परार सोसावा लागतो, अपयश सहन करावं लागतं, तेव्हा यशाच्या पाठीवर बसता येतं. सोपं नाही. आम्हाला बरं वाटतं हो, समुद्राच्या नदीच्या पाण्यावर ते बदक विहरत असतं शांत संत. आला म्हणतो काय सुखी माणूस आहे, टेन्शन नाही कुठलं, किती निवांत पाण्यावर आपलं रम्यपणे विहरतंय. असलं लाय पाहिजे होतं राव. पण त्या बदकावरची पाण्यावरची स्वस्थता अनुभवायची असेल ना, तर पाण्याखाली त्या बदकाच्या पायाची जीव घेणी जी धडपड तडपड चाललेली असते ना, ती एकदा बघा मग कळेल. पाण्याखाली एवढी धडपड तडपड करावी लागते, तेव्हा पाण्यावरचं हे स्वस्थपण वाट्याला येतं. सोपं नाही हे, सोपं नाहीच आहे हे, सोसावंच लागतं. त्या संघर्षाची कष्टाची किती तयारी आहे आमची. किती अपयशाचे टक्के टोनपे खाल्ले तुम्ही. जगात असा यशस्वी माणूस सापडतच नाही ज्याच्या वाट्याला अपयश आलं नाही. यशस्वी तो ज्याने अपयश भोगलंय. 99 वेळा अपयशी ठरला एडिसन, 100व्या वेळा यशस्वी झाला. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, तुम्हाला वाटत असेल ना 99 वेळा प्रयोग उगाच केला. एडिसन म्हणला नाही, 99 वेळा केला तेव्हा तर कळालं 100व्या वेळी यशस्वी कसं व्हायचं. तो भेस्टो 69 वर्ष नुसत्या फुलपाखरांवर संशोधन करत बसला. 69 वर्ष. मग 17व्या वर्षी नोबेल मिळाला त्याला. ध्यास होता फक्त फुलपाखर, बस दुसरं काही नाही. उठता बसता फुलपाखर. आयुष्यात असं काही करा ना की ज्याच्यामुळे तुमची ओळख निर्माण झाली पाहिजे. असं हे किरकोळ नका करत बसू, काही अजिबात नाही. आणि तुमच्यात आहे, सामर्थ्य आहे, क्षमता आहे, असतेच. परमेश्वरानं कुणाला बुद्धी जास्त दिली, कुणाला कमी दिली असं घडतच नाही. जो बुद्धीचा अधिक वापर करतो तो अधिक बुद्धिमान, बस. मग तुमच्याकडे आहे, वापर का नाही करत? गंजून जाऊ नका, झिजलात तरी चालेल. वापरून वापरून तलवार झिजली तर अधिक धारदार होते, पण वापरा विना ठेवली तर गंजून जाते. आपण उल्लेख केला, हा देश तारुण्याच्या काठावर आहे. 60 कोटी फक्त युवकांची संख्या या देशात. किती धार आहे, किती ताकद, किती सामर्थ्य. ही ऊर्जा फक्त योग्य दिशेला वळवायला हवी. तिला तो आशय विषय द्यायला हवा आणि ती त्या दिशेला फक्त कार्यरत करायला हवी. वाटेल ते करता येईल, वाटेल ते, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण तो ध्यास, ते डिवोशन हवा, ध्येय तसं हवा. मुंगी बघितली, मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, पण तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, किती फळीवर, नंबरच्या फळीवर साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभर असते पण बरोबर साखर पस्त करते. केवढंच ती मुंगी जर करत असेल तर आम्हाला काय सातत्य मुंगीकडनं शिकावं, चिकाटी मुंगीकडनं शिकावी. समोरून एखादा आला तर ती धडकणार नाही, बगल देऊन पुढे चालत राहावी. शिकावं तिच्याकडनं. शिस्त म्हणजे काय असतं आयुष्यात. ती छोटी छोटी मुंगी बघा, कधी कुणाच्या वाटेत जात नाही, कुणाच्या अध्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. सातत्यानं कार्योद्योगी असते, ध्येयापर्यंत आपोआप पोहोचत जाते. कळतं तिला सारं. आम्ही उगाच महानतेचे आदर्श डोळ्यापुढे उभार करतो. पायाकडे फक्त बघावं, पायाखाली मुंगी दिसेल. जीवनाचं तत्वज्ञान तिच्या कृतीत कळेल. सहज सोपं साधं आहे होते, अगदी साधं सोपं. फुलपाखराला माहिती नाही, जीवशास्त्रीय दृष्ट्या त्या फुलपाखराची रचनाच अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही. पण तरी पण फुलपाखरू उडतो का? कारण त्याला आपण उडू शकत नाही हा नियमच माहिती नाही. जगात जिथं कुणी पोहोचू शकत नव्हतं तिथं तो पोहोचला. आणि लोकांनी काय कस काय, तिथं कुणीच पोहोचू शकत नाही, तू कसा पोहोचला? मोठं कौतुक. तो म्हणला तिथं कुणी पोहोचू शकत नाही, हेच मला माहिती नव्हतं. फार माहिती करून घेणं फार अडचणीचं असतं. आणि आमची तरुण पिढी फार जिज्ञासू आहे, फार चिकित्सक आहे. ती अडचण झाली सगळ्यात मोठी. सगळ्या गोष्टीची बारीक सारीक माहिती, मग माहिती ते नकोच, विषय संपला तिकडं. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ती आत्मविश्वास.
आपण करू शकतो, हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे झेपावत राहतो. तो आत्मविश्वास भरपूर आहे, प्रचंड आहे आपल्यात. पण त्या आत्मविश्वासाला जी कृतीची जोड हवी ती फार महत्वाची आहे. शाळेचा निकाल लागला, विनायक दामोदर सावरकर शिक्षकांकडे गेले आणि शिक्षकाने त्याने प्रश्न विचारला, गुरुजी निकाल लागला, दुसरा नंबर कोणाचा आला? शिक्षक म्हणले, असं काय? अरे पहिला नंबर कोणाचा आला विचार ना. नाही, पहिला माझा आहे ते मला माहिती आहे, दुसरा कोणाचा आला ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणतात. जमेल का रे मला? होईल का रे माझ्याकडून? तुला होणारच नाही, पडूच नको त्यात. देतच नाही ना पळ, तुला जमेल करेल नाही प्रकारच नाही आमच्यात, तो ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणून मी सांगितलं, जिथं कौतुकाची थाप पडते ना तिथं माणसं मोठी होतात. कर रे मी आहे पाठीमाग असं म्हणणारी माणसं लागतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमची पुरा जबाबदारी पाळत नाही, याचं कारण काय माहितीये? आपण ती पाळू नाही शकलो तर काय, ती पुढच्या पराभवाला भितात म्हणून मागं घेतात, ही सगळ्यात मोठी अडचण. होऊ द्या ना, काय व्हायचंय ते, काय होतंय? हा बेफिकीरपणा त्याच्या उरात जरासा येऊ द्या, बेदरकारपणा निर्माण होऊ द्या, बेफिकीरपणा सुद्धा असू द्या, त्यावेळी ते वाटेल ते धाडस करायला तयार होतील. करू द्या त्यांना मुक्तपणे. जिजाऊनी शिवाजी महाराजांना जर महालातच रामून सांगितलं असतं तर सह्याद्रीच्या छाताडावर 360 गडकोट उभाच राहिले नसते. जा फिर मर, हे जिजाऊंचा शब्द आहे. घुसू द्या, ओ घुसू द्या, पूर्ण ताकदीनं घुसू द्या सारी अशी आमची पोरं. नव्या तरुणाईला ती उर्मी द्या, ते आभाळ द्या. भवितव्य खूप सुंदर घडेल, त्याच खूप मोठं होईल. त्याच अपेक्षा आमची सगळ्यात मोठी आहे ना, ती आहे. महत्वाची गोष्ट आहे ती. बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट कंपनीचा जनक, मायक्रोसॉफ्ट कंपनी काढली त्यावेळी त्यांनी असं मुलाखत दिली की अवघ्या 100 लोकांच्या बळावर ही मायक्रोसॉफ्ट कंपनी मी स्थापन केली आणि ती जगातली सर्वोत्कृष्ट कंपनी, मी जगातला सर्वोत्तम श्रीमंत झालो. तो पुढे लिहितो, या 100 जणांपैकी 99 लोक भारतीय होतील, मी 100वा होतो. म्हणजे 100 भारतीय तरुणांच्या डोक्याचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो. आम्हाला आमच्या डोक्याचं समतन सामर्थ्य कळत नाही. कोण शोकांतिका सांगा आमच्या पोरांना, तुझ्यात आहे आहे आहे, चल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अडचण काय झाली सांगू? शिक्षण महत्वाचं असतं, पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही, ती अनुभवानीच येते. आमची पोरं जीवनाच्या शाळेमध्येच नाहीत, ही अडचण आहे. ती विचार भिंतीच्या शाळेत जरूर आहेत, जीवनाच्या शाळेत नाहीत, ही शोकांतिका आहे. सगळ्यात मोठी अडचण. शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, चरित्रकला शिकवली जात नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आमची. यशवंतराव चव्हाणांनी 8वीत असताना एका लिंबाच्या झाडावर चढून भारतीय देशाचा तिरंगा फडकावला आणि वंदे मातरमचा नारा करून इंग्रजांनी त्यांना अटक केलं, तुरुंगात टाकलं. 8वीत असलेला पोर आहे, तुरुंगात खितपत पडलाय. संध्याकाळी 6च्या सुमारास आईला कळलं, नाही मस्तांना घेऊन त्या तुरुंगात आली. आई यशवंतरावांच्या त्या कारागृहापुढे गेली, त्या जाळीतनं हात घातला, यशवंतरावांच्या गालावरनं हात फिरवला आणि यशवंतरावांची आई म्हणाली, काळजी घे रे बाबा. यशवंतरावांची आई तिथून बाजूला झाली. यशवंतरावांचे मास्तर यशवंतरावांकडे आले आणि म्हणाले, इथला फौजदार माझा दोस्त आहे, यशवंता तू त्यांची माफी मागत असला, हे फौजदार तुला लगेच सोडून देतील. यशवंतरावांच्या आईनं ऐकलं आणि ताट दिशेत अडकली. मास्तर माफी कसली मागायला लावता? माझ्या पूर्ण काय चूक केली म्हणून माफी मागावी? गुन्हा केला त्यांनी, दरोडा घातला त्यांनी, डाका घातला त्यांनी, का? देशासाठी झुंजणं गैर नाही मास्तर. यशवंता अजिबात माफी मागायची नाही. ते यशवंतराव कृष्णाकाठ मध्ये लिहितात, जर त्या दिवशी माझ्या आईनं मला असं म्हटलं असतं, बाबा रे आपण गरीब माणसं, चांगला शिक, नोकरी धर, पोटापाण्याचं बघ, कशाला असल्या उद्योगात पडतो, तर हा यशवंतराव चव्हाण झाला नसता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणून मी सांगतो, माझ्या तरुणाईला आभाळ द्या, खुला आभाळ द्या. 4 भिंतीच्या शाळेत त्याला अडकू नका. चरित्र कसं घडतं, चारित्र्य कसं घडतं, हे त्याला एकदा कळू द्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. विवेकानंदांचा जागर आम्ही करतो. विवेकानंदांचा विचार किती ग्रहण केला आम्ही. पाहुणे आलेत घरात, लहान मुलाला प्रश्न विचारतात, काय रे काय करतोस, कितवीत जातोस, काय बनणार, काय होणार. त्या छोट्या नरेंद्रलाही विचारलं कुणीतरी, अरे तू काय होणार? हा नरेंद्र भिंतीवरच्या चित्राकडे बघत म्हणाला, मी ड्रायव्हर होणार.
दुसरे आईबाप असतील तर बरा आमच्याच पोटाला आलास, चार चौघा पुढे आबरू काढतोस. डॉक्टर व्हायचं सांगावं, बाळा इंजिनियर व्हायचं सांगावं, ड्रायव्हर होणार. परत पाहुण्यांच्या पुढे सोडला नसता कधी, त्याला कोंडून ठेवला असता. पण त्या नरेंद्रच्या आईनं त्या नरेंद्रला जवळ घेतलं, गलावरनं हात फिरवून त्याला म्हणाली, बाळा ड्रायव्हरच हो. आणि त्या भिंतीच्या चित्राकडे बघत सांगितलं, त्या अर्जुनाला गीता सांगणाऱ्या त्या कृष्णासारखा ड्रायव्हर हो. BA झालेले विवेकानंद, MA नाही करायला सांगितलं आईनी. ड्रायव्हर हो चालेल, पण जगाच्या विचाराचं सारथ्य करणारा ड्रायव्हर हो, हा संदेश दिला. आम्ही आमच्या पोरांना किती संदेश देतोय. जशी आमची शाळा असते तशी पक्षप्राण्यांची शाळा भरली एकदा. आता आमच्या शाळेमध्ये जसे विषय तसे पक्षप्राण्यांच्या शाळेत सुद्धा विषय. त्यांचे 3 विषय महत्वाचे. पहिला विषय उडणे, दुसरा धावणे आणि तिसरा पोहणे. मग या पक्षप्राण्यांच्या शाळेत पहिला पक्षी ऍडमिशन घ्यायला आला, बदक नावाचा. शिक्षक म्हणले 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. बदक म्हणला पोहू शकतो उत्तम, धावू सराव केला तर जमेल, उडण्याचं कसं करायचं? नाही तो नैसर्गिक गुणच नाही ना माझ्यात. शिक्षक म्हणा कंपल्सरी विषय आहे. डिग्री हवी असेल तर पास व्हावंच लागेल, पर्याय नाही. आणि आमच्याकडं डमी वगैरे चालत नाही. परीक्षा तुलाच द्यावी लागेल. मग कळे ना त्याला काय, परत दुनियेची रीत आहे, पद्धत आहे. शाळेत गेलं पाहिजे, त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे, डिग्री घेतली पाहिजे, तर नोकरी. तर करायचं काय? नाहीये तो मला उडायला, पण पर्याय नाही ना. घेतलं बदकानं ऍडमिशन. शिक्षक म्हटले आम्ही आहे ना, कोचिंग देऊ ना, क्लास लावू, डोंट वरी. मग एका शिक्षकाने सल्ला दिला, हे बघ तुझं पोहणं हा विषय चांगला आहे, जरा बाजूला ठेव. येतेच ना, लक्षच देऊ नको त्याच्याकडं. येत काय नाही तुला, धावणे त्याचा सराव कर, उडणे त्याचा प्रॅक्टिस कर. तो विषय सुटणार आहे, बाकीच्या 2कडे जास्त लक्ष दे बस. ते बदक रात्रंदिवस धावायला लागलं. ते धावून धावून इतकं दमायचं की परत उडणं जमायचंच नाही, ते पडायचंच. वर्षभर त्या पोहण्याचा सरावच नाही अजिबात. मग वर्षानंतर परीक्षा आली, परीक्षेला बसले. धावण्यात कसा बसा काठावर पास झाला. वर्षभर पोहण्याचा सराव नाही. शेवटी शिक्षकाने त्यात वर चढवला आणि उडणे नापास, फेल. कितीतरी अशी बदकं तयार करतो आम्ही, कितीतरी असतील अशी. तुमच्यात जे आहे खरंच तुम्ही करता का हो? नाही. आम्ही करतो काय? नाही, माझ्या आईला वाटतं काय मी डॉक्टर व्हावं, वडिलांना नाही त्यांना इंजिनियर व्हावं वाटतं, आजोबा म्हणतात तू मिलिटरीत गेला पाहिजेस, शेजारचे काका म्हणतात तुझी चित्रकला चांगली आहे. अरे तुझं काय? नाही ते ठरवतील तसं. कितीतरी बदक आहे तो, कितीतरी. सगळ्या देशाची साहेब अडचण असेल ना, माझ्या पोरांचा नैसर्गिक कलच माझ्या देशात बघितला जात नाही. जपानमध्ये पोरग जन्माला आलं तर 3ऱ्या-4थ्या वर्षी त्याची नैसर्गिक कलाची टेस्ट होते आणि त्याला त्याच क्षेत्रात घातलं जातं. तो स्पोर्ट्स मध्ये उत्तम आहे ना, तू तेवढाच कर. तुला नाही इंग्रजी आलं तरी चालेल, काही बिघडत नाही. ते तेवढंच करतात, तेवढंच. म्हणून जपानला 100 सुवर्ण पदकं मिळतात ऑलिम्पिक मध्ये, आणि 100 कोटी लोकसंख्या असलेला माझा देश एका सुवर्ण पदकावर समाधान मानतो. ही अडचण आहे. प्रत्येकात गुण दिलाय, तो गुणाचा विकास व्हायला हवा. माझ्या तरुणाईच्यात तो गुण आहे ना, त्याचा विकास नव्हे, तिची ओळखच होत नाही. ही अडचण आहे. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय? एज्युकेशन लॅटिन शब्द आहे, 3 शब्दापासून बनला. एज्युकेरे, एज्युकेअर, एज्युकेटम. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं, त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 गोष्टी जिथं घडतात त्याला एज्युकेशन, शिक्षण असं म्हटलं जातं. माझ्या कुठल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात तेवढं मला सांगा. त्याच्या गुणांना संवर्धन, व्यासपीठ नाही, काही नाही. ही अडचण आहे सगळ्यात मोठी. जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल ना, तुम्ही तेवढ्या लवकर मोठे व्हाल. मी सांगतो तुम्हाला, अडकू नका. ह्या तुमच्यात काय आहे जर तुम्हाला कळालं ना, तुम्ही त्याचाच सराव करा, तेच पुढे घेऊन जा, आयुष्यात यशस्वी व्हाल. का पोरं आत्महत्या करतात? मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेली नाही हो, तो पिंड नाही त्याचा.
कशाला कोणता त्याला तिथं? सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. काही लोकांना लवकर कळतं आपल्यात कुठला गुन्हा आहे, तिथनं सुरुवात का. सचिन तेंडुलकरला 4थीत कळलं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, तिथनं सुरुवात केली, त्यांनी जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे आणि इंग्रजीच्या 12वीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. सचिन तेंडुलकरला लवकर कळतो जागतिक. इरफान पठाणला 9वीत असताना कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, त्याने तिथनी प्रगती केली. पण तेंडुलकर एवढी यशस्वीता नाही का तर सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या लवकर यशाच्या शिखरावर पोहोचाल. काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना महाविद्यालयात गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हालचाल सुरू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोक चौघांच्या खांद्यावर गेली तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आले तसे निघून जातात. शोधा काय आहे तुमच्यात ते. आम्ही सहज चालता चालता म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तेंडुलकर त्याला होता येतं ज्याला स्वतःची ओळख पटलेली आहे. शिवराय त्याला बनता येतं आपण काय सामर्थ्य आपल्यात हे ज्याला समजतं. तुमचं सामर्थ्य काय, तुमची क्षमता काय, तुमचा गुण काय हे पहिल्यांदा कळू द्या. बदक नका हो, जे आहे ते दाबून ठेवायचं, जे नाही ते करायला बाहेर पडायचं. माझी तरुणाई वाया गेली याच्यात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग त्या शाळेत दुसरा पक्षी आला खरोताई नावाचा. आता खरोताई धावते उत्तम. शिक्षकांनी सांगितलंय बघ 3 कंपल्सरी विषय, उडणे पोहणे धावणे. तेवढी धावू शकते उत्तम. उडण्याचं कसं काय करायचं, आणि पोहायला गेले तर बुडून मरेन. नको नाही शिक्षक आम्ही आहोत ना. सराव कर आम्ही आहेत पाठीशी, काय अडचण नाही. घेतला ऍडमिशन, सराव सुरू झाला आणि मग खरोताई धावत 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 गेली. एका झाडावर वर चढली, फांदीवर पोहोचली आणि फांदीवर वर पोहोचल्यानंतर त्या खरोताईनं वरनं खालच्या शिक्षकांना विचारलं आता मी वरून खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बसेल. शिक्षक म्हणले नाही, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. उडणे नेहमी खालूनच वर व्हायला पाहिजे, वरून खाली नाही. पुस्तकात असं नाही, तुला मार्क देता येणार नाही. तू स्वतःच काय काढू नको, त्याला इथं अर्थ नाही. जे दिलाय तेच. कोंडून ठेवली पोरं आम्ही पुस्तकाच्या पानात, कोंडून ठेवली. काय काय शिकवतो पोरांना, एक पु ल देशपांडेंचा धडा आणि मग खाली प्रश्न काय, या पाठातून पु ल देशपांडे काय संदेश देतात. गदी माडगुळकरांची कविता, या कवितेतनं माडगुळकर काय सांगतात. म्हणजे आम्ही काय सांगायचं, पु ल देशपांडे काय म्हणतात ते. आम्ही काय सांगायचं, माडगुळकर काय म्हणतात ते. तुला काय वाटतं, अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. मला काय वाटतं ते मी सांगायचंच नाही. कसला तरुण ज्याला मोकळं होता येत नाही. आणि मग हे सगळं दाबलेलं ऊर्जा कुठंतरी कट्ट्यावर नाक्यावर बाहेर पडते. क्षमता नाही, विकसितच करत नाही, विचारांना वावच देत नाही. मला वाईट वाटतं बंडसाहेब, किती दिवस माझ्या पोरांनी न्यूटन्स लॉ वाचायचा. पाटील्स लॉ का नाही येत. ओहम्स रूल आमची कुठं नावच नाहीत. आम्ही न्यूटन वाचायचा, आम्ही आईन्स्टाईन वाचायचा, आम्ही एडिसन वाचायचा. आमच्यात काय संशोधक जन्माला येत नाहीत, आम्ही यूज देत नाही. तू सांगू नको तुझं. ते न्यूटननं लिहिलंय ना, ते करते ते बस. तू न्यूटन काय सांगतो ती लिही, तुझा रोल बनवू नको. कशी पोरं शास्त्रज्ञ होतील हो माझी. सगळ्यात शोकांतिका आहे आमची. खरोताई बनवून टाकली पोरं आमची आम्ही.
दाबून टाकल्या त्यांच्या विचारांना, दाबून टाकलं त्यांच्या क्षमता, दाबून टाकलं त्यांचं संशोधन. आता त्या IT पार्कमुळे माझी पोरं मोकळी झाली, कारण IT मध्ये प्रोग्रामिंग आहे, बुद्धीला चालना देणारं काम आहे. ते देतात, हे आठवड्यात तुला हे टार्गेट प्रोग्राम तयार कर, ते बरोबर बेभान प्रोग्राम तयार करतं. माझी देशाची पिढी सगळ्यात बुद्धिमान आहे, म्हणून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंडियन्स आहेत फक्त, का तर आत्ता चालना मिळाली त्याच्या बुद्धीला. नाही इथं नाही, जिथं मिळाली तिथं त्यांनी दाखवलं. नका दाबून ठेवू, अजिबात नका ठेवू. मग तिसरा एक पक्षी आला शाळेत, पोपट नावाचा. त्याला सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. पोपट म्हटला उडू शकतो आपण, मग त्यात पास. धावण्याचा सराव केला तर तेही जमेल, पोहण्याचं काय करायचं? शिक्षक म्हटले बाबा कंपल्सरी विषय आहे, पास तर व्हावंच लागेल, आणि परत प्रॅक्टिकलची एक्झाम आहेच ती. पोपट म्हटला मला शाळाच नको. बाहेर चांगला आहे, राघू, मैना, पेरू. ते निघाला ना शाळा सोडून, नको शाळाच नको आपल्याला. शिक्षक म्हणल्यावर धरा त्याला. विद्यार्थी पळून गेले तर विद्यार्थी संख्या भरणार नाही, तुकडी पूर्ण होणार नाही, शिक्षक टिकणार नाही, शाळा चालणार नाही. विद्यार्थी आणा, सगळे शिक्षक त्याला धरायला. नोकरी टिकली पाहिजे. शाळा कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी का शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी? धरला हो बिचाऱ्या पोपटाला. सोडू नका याला आता. नेमके शिक्षणाधिकारी येतील आणि हे गायब होईल. पोरं कुठं आहेत विचारतील, मान्यता काढून घेतील. पळून जाऊ देऊ नका. मग पिंजऱ्यात ठेवा त्याला. ठेवला पिंजऱ्यात त्याला, पोपट पिंजऱ्यात. आता पोपटाचा नैसर्गिक गुण काय? उडणे. पिंजऱ्यात विषयच नाही. धावणे पोहण्याचा तर सवालच नाही. पण पोपटाचा पिंजरा जर तुम्ही कधी बघितला तर त्या पिंजऱ्यात एक हलणारा पाळणा असतो. हे तिन्ही गुण राहिले, नैसर्गिक गुण बाजूला सोडला. वर्षभरात त्या पिंजऱ्यामध्ये या पोपटाने एक नवीनच गुण अस्तित्वात आणला की हलत्या पाळण्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं. वर्षभर त्याचाच सराव. वर्ष झालं, शिक्षक म्हणले काढा परीक्षेला बाहेर याला. मग त्याला परीक्षेला बाहेर काढला. आता वर्षभर राहतो, त्याला उडता कुठं येत आहे, धावता येईना. कसा बसा तोल सावरत एका फांदीवर पोहोचला आणि पहिली कृती घट्ट सुरक्षित धरून बसला, कारण तेवढं शिकलेला आहात. आमच्या पोरांचं सुद्धा तसंच होतं. एकदा डिग्री मिळाली की बाहेर सरकारी नोकरी, घट्ट सुरक्षित आयुष्य, काही नाही, सरकारी नोकरी बस. उद्याच्या तरुणांचे भवितव्य सगळे पोपट. धाडस करणे नाही, साहस करणे नाही, नव्या वाटा चोखाळणे नाही, नव्या वाटा निर्माण करणे नाही, रोळलेल्या वाटेवरनं चालत राहणे, सुरक्षित आयुष्य. एकदा चिकटलो की पेन्शनची सोय झाली. ओके, आम्ही मध्यमवर्गीय माणसं, आमची स्वप्न मोठी नसतात. वडिलांच्या जागेवर चाललेत प्रयत्न. आमच्या तरुणांचे भवितव्य. आणि मग आम्ही म्हणतो मराठी माणूस व्यापारात माग, मराठी माणूस उद्योगधंद्यात माग. सुरक्षित जीवनाची सवय लावली ना आम्ही. धाडस करायला किती पोरं तयार होतात, किती वडील सांगतात चल उतर रे, काय होईल ते बघू. नाही हो, पोपट केले आम्ही. सुरक्षित राहा बाबा, सांभाळून राहा बाबा, पिंजऱ्यातच जग बाबा. बोलताना सुद्धा एखाद्याला विचारतो सध्या काय चालू, काय नाही सध्या धंद्यात पडलोय. बोलताना सुद्धा धंद्यात पडलोय. तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. किती सकारात्मक दृष्टिकोन आहे आमचा. आणि आम्ही ज्ञान घेतो, आम्ही शिक्षण घेतो, किती त्याचा वापर करतो पुढच्या आयुष्यात. एखाद्याला विचारतो शिकलाय ना 12वीत, ते परीक्षेपुरतं, मार्कांपुरते ज्ञानवंत झालो आम्ही, आणि डिग्री पुरते प्रज्ञावंत झालो आम्ही. बाकी त्या शिक्षणाचा, ज्ञानाचा व्यावहारिक जगात वापर नाही.
हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं विज्ञानवादी व्हा. गौतम बुद्धांना अपेक्षित विज्ञानवाद कुठला आहे? त्यावेळी नव्हतं केमिस्ट्री फिजिक्स. मग विज्ञानवाद म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाची कृती करणं, ज्ञानाचा वापर करणं. त्याचा अर्थ विज्ञान. आम्ही शिक्षण घेतो, माहिती संकलित करतो, म्हणजे ज्ञान मिळवतो. वापर करतो का? नाही. ज्या दिवशी माझ्या देशातली पोरं मिळालेल्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करतील, या देशात एकही बेकार आणि बेरोजगार दिसणार नाही, अजिबात पण नाही. आमच्याकडं सगळे पोपाट. आणखीन एक पक्षी आला शाळेत परत, कोकिळा नावाचा. कोकिळाचा गळा गोड आहे, गाणं इतकं मधुर की सगळी सृष्टी भारावून डोलायला लागेल. वर्णनीय गुण आहे तिच्यात. पण कोकिळा रंगानं काळी आहे. बस एवढा अद्भुत विलक्षण गुण असून सुद्धा तिच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की आपण काळी आहोत, आपलं व्यक्तिमत्व चांगलं नाही, चार चौकात आपण उठून दिसत नाही. आणि एवढा सुंदर गुण असून सुद्धा निव्वळ मनातल्या या काळेपणाच्या न्यूनगंडापोटी ती माग राहते. माझ्या ग्रामीण भागातली पोरं असतील, माझ्या इथली पोरं असतील, यांच्या मनात एक सातत्यानं न्यूनगंड आहे. मग भले तुम्हाला इंग्रजी येत नाही, मी ग्रामीण भागातला आहे, मी साध्या घरातला आहे, सातत्यानं गुण आहेत, सगळं आहे, पण न्यूनगंड सगळ्यात मोठी अडचण आहे. हे न्यूनगंड एकदा आमच्या पोरांच्या मनातल्या बाजूला काढा. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठी. हाताची 5 बोटं एकसारखी नाहीत, झाडाची 2 पानं एकसारखी नाहीत, हातावरच्या प्रत्येकाच्या रेषा सुद्धा एकसारख्या नाहीत, एकसारख्या डोळ्याची 2 माणसं भेटणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, या जगात तुमच्यासारखं दुसरं कुणी नाही. तुमच्यासारखे इथं फक्त तुम्हीच आहात, दुसरं नाहीच आहे कुणी. अभिमान बाळगायला शिका. नुआवृत्ती, मी एकमेव, बस माझ्यासारखा जगात कुणीच नाही. अभिमान बाळगा. न्यूनगंड कसले बाळगता? अभिमान बाळगायला शिका स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर. हा अभिमान बाळगला, ह्या क्षमतेची सामर्थ्याची ओळख केली की मग जिंकलात. काढून टाका तरुणाईच्या मनातले हे न्यूनगंड. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. शेवटचा पक्षी आला शाळेत, गरुड नावाचा. शिक्षकांनी सांगितलं हे बघ कंपल्सरी विषय आहेत, त्याच्या नादाला कोण लागत नाही, शिक्षक पण लागत नाही. पूर्वीचा काळ होता तसा. पूर्वी सर शिक्षक वाट्यावर दिसले की पोरं रस्ते बदलायची. आता पोरं रस्त्यात दिसली की शिक्षक वाटा बदलतात. बदल शिक्षकात झाला का बदल पोरात झाला हा संशोधनाचा विषय आहे. पण घडतं हे असं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सांगितलं त्याला 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. गरुड म्हणाला उडण्यात आपला हात कुणी धरू शकत नाही, धावायला मी जमिनीवर यायची गरज काय? आभाळात भरारा मारतो मी, खाली आणता मला तुम्ही कशासाठी? नको, विषय काढून टाका. अरे म्हटलं कंपल्सरी आहे, जमत असलं सांगा. बरं ठीक आहे, पोहणे. पागल आहे का? नाही जमायचं आपलं. गरुड आभाळात. न्यूटन शाळेत नाही, न्यूटन शाळेच्या बाहेरच तयार होतो. न्यूटन शाळेत बसला असता तर सफरचंदाच्या झाडाखाली सफरचंद पडताना बघितलंच नसतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा शोधही लागला नसता. 4 भिंतीच्या शाळेपेक्षा जीवनाची शाळा फार मोठी असते. अनुभव तिथले घ्या. त्या गरुडाच्या मुलांनी सांगितलं, त्या गरुडा पिलानी सांगितलं त्या शिक्षकाला, माझी सगळ्यात मोठी शाळा कुठली असेल ना तर ती माझी आई आहे. म्हणे कसं काय? म्हणे मी ज्यावेळी ती बाहेर आलो ना, या सृष्टीत आलो, पहिला श्वास घेतला, माझी आई कोण आहे, ती कशी आहे, तिच्याकडे मी बघायला लागलो. पण तेवढ्यात आईनं माझ्यावर झडप घातली आणि स्वतःच्या पंजात मला उचलून घेतलं आणि मलाच जन्माला घातलेली माझे जन्मदात्री आई मला आकाशात उंच 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 घेऊन गेली. तिला सांगत होतो, आई आता जन्माला आलो ग, श्वास कसा घ्यायचा मला माहित नाही, वारं म्हणजे मला काही कळत नाही, ऊन म्हणजे काय माहित नाही, जगणं समजत नाही. आई कुठं घेऊन निघालीस? उंच 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 अगदी उंच घेऊन गेली आणि आईने सरळ मला सोडून दिलं. सन करत मी खाली कोसळत राहिलो. खाली बघितलं जमीन होती, खडक होता, आपटलो असतो, फुटलो असतो, संपलो असतो. फक्त आईकडे एकदा बघितलं, का ग?
आणि खाली खाली येता येता अचानक मी माझे पंख हळूहळू बाहेर काढले, फैलावले आणि त्या वाऱ्यावर स्वार झालो. एक गिरकी घेतली आणि आईला वर बघत म्हणाला, आई उडणं जमलं ग. तरुणाईला हात धरून शिकवू नका, मोकळं सोडून शिकवू द्या त्याला. जीवनाचे अनुभव घेऊ द्या त्याला, चटके फटके खाऊ द्या त्याला, ताऊन सुलाखून निघू द्या त्याला. तेव्हा गरुड भरारी रक्तात येईल त्याच्या. मग आभाळ सुद्धा छोटं पडेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची. आणि पोरं तशी असावीत जी हालचाल करतात. जिवंतपणा तिथं जिथं चलबिचल चालते, ती तरुणाई खरी. शांतपणे ऐकत बसते ती तरुणाईच नव्हे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात. माझी तरुणाई परिस्थितीवर रडताना मला कधी दिसणार नाही. ती लढत राहील बेपानपणे, बेगुमानपणे. ते येऊ द्या त्याच्या रक्तात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. कारण सांगणारी नको आहेत मला लोक. हल्ली बिघडलं आमचं. कारण सांगणारी जास्त झाली. आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता किती. एकदा पुस्तक वाचलं की पुन्हा वाचावंच लाग नाही. पाठ पक्क. परत कधीही कितीही वर्षांनी विचारावं. तुम्ही 10 वर्षापूर्वी ते पुस्तक वाचलेलं 332 पानावरची 4थी ओळ. आंबेडकर सरदिशी सांगायचे, अरे काय बुद्धिमत्ता आहे. आंबेडकरांना विचारलं कसं साधलत. आंबेडकर म्हटले, मी नाही, माझ्या परिस्थितीनं साधलं. म्हणे कसं. माझ्या वडिलांची ऐपत नव्हती पुस्तकं विकत घ्यायची. त्यामुळे जेव्हा एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं तेव्हा मला कळायचं की हे आत्ता पुस्तक हातात पडलंय, भविष्यात येईलच असं नाही. त्यामुळे वाचताना आत्ताच असं वाचा की आयुष्यात परत त्याची गरजच पडली नाही पाहिजे. रडत नाही बसले आंबेडकर, लढत बसले. बुद्धिमत्ता अशी की गरज नाही परत ते पुस्तक वाचायची, गरज नाही. बनवता येतं, घडवता येतं नशीब आपलं आपल्याला. मला तशी पिढी हवी जी स्वतःच नशीब घडवेल, कर्तृत्वानं, विचारानं. आणि हा सगळा पराक्रम घडवत असताना, शौर्य घडवत असताना, इतिहास घडवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती आहे चारित्र्य. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, पराक्रमी होते ते, चारित्र्यवानही होते ते. पण जे चारित्र्यवान होते ते पराक्रमी होतेच असं नाही, आणि जे पराक्रमी होते ते चारित्र्यवान होतेच असं नाही. पराक्रमी आणि चारित्र्यवान या दोन्ही गोष्टी फक्त एका ठिकाणी एकत्र आल्या. छत्रपती शिवाजी महाराज. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, माझ्या पिढीनं तसं व्हावं. वाईट वाटतं मला साहेब. योग भगवान श्रीकृष्णाबरोबरच गेला, त्याग मावळ्यांच्या बलिदानाबरोबरच संपला. आता फक्त भोग. परवा ते दिल्लीचं प्रकरण झालं, काही दिवसापूर्वी मुंबईच्या शक्ती मिल प्रकरणाचा निकाल लागला. कुठलंही चॅनेल लावा, कुठलंही वृत्तपत्र काढा, बलात्काराशिवाय बातम्या दिसत नाही तिथं. मला प्रश्न पडतो, माझ्या देशात सध्या दुसरं काही घडतच नाही का? काय काय प्रकार काय? अहो, शिवाजी महाराजांनी सुद्धा 15, 16, 17, 18, 19, 20, 22 वर्षाची पोरं गोळा केली. तुमच्या औरावद्या स्वराज्याचा महामंत्र पेरला आणि वाऱ्यासारखे घोंगावत राहिली, विजयासारखे तळपत राहिली, जीव जान कुर्बान करत राहिली, मरत राहिली, घोंगावत राहिली. का? त्यांना मन नव्हतं, त्यांना भावना नव्हत्या. आपण कुणावर तरी प्रेम करावं असं त्यांना वाटत नव्हतं. मग का? स्वराज्य आणि स्वातंत्र्य एवढं ध्येय दिलं होतं महाराजांनी, आणि त्याच्या पुढे हे सगळं निरीच्छ होतं, क्षुद्र होतं. माझ्या पोरांच्या पुढे ध्येय नाही. मी सुरुवात ध्येयापासून केली होती, मी पुन्हा तिथं आलो. आता माझ्या पोरांपुढे ध्येय नाही म्हणून हे उद्योग सुचतायत का त्याला? मी करायचं काय हा प्रश्न पडतो आहे. म्हणून करतोय का तो? हे
महाराजांच्या काळात असं घडलं होतं? एकदा घडलं होतं. रांजाच्या पाटलाने का गरीबाची पर दिवसा ढवळ्या उचलली, दिवसा ढवळ्या तिला भोगली, त्या पूर्णाबरोची माती झाली म्हणून स्वतःला विहिरीत झोकून दिलं. वार्ता राजांच्या कानी गेली आणि नरसिंह चवताळला. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता, तिच्या पदराला हात घालणाराची कदर कसली, फेरफार काहीच करा. राजाचा पाटील जरबंद झाला, काढण्यात चढवलं सामने आला. बघितलं मात्र आणि संतापले राजे, जे हात त्या बाईच्या पदराकडे गेले, कलम करायचे हात तोडा, पाय तुरंत. राजाच्या पाटलाचे हात पाय तोडले गेले. फक्त 16 वर्षाचे शिवाजी महाराज ही शिक्षा सुनावताना, फक्त 16 वर्षाचे. पण या घटनेनंतर उभ्या शिवचरित्रात परत कोणी बाईवर बदनजर टाकल्याची साधी नोंदही नाही. वाईट एवढंच वाटतं की 16 वर्षाचे शिवाजी चारित्र्याची व्याख्या कर्तृत्वातनं सिद्ध करतात आणि दिल्ली गँगरेप प्रकरणातला शेवटचा आरोपी 16 वर्षाचा आहे. असा 350 वर्षात माझ्या तरुणाईत काय बदल झाला की एक अब्रूचं संरक्षण करतो आणि एका पोरीची अब्रू घेतो. वय तर तेच आहे. कमी काय पडलं? संस्कार, विचार, आचार, समाज, परिस्थिती, वस्तुस्थिती, सभ्यता, संकेत काय? विश्वास आहे महाराजांच्या वैऱ्यांना सुद्धा की राजा किती चारित्र्यवान आहे. तो माझी अपेक्षा आहे तरुणाईकडनं. माझ्या तरुणाई बद्दल तो विश्वास प्रत्येकाच्या मनात उभा राहिला पाहिजे. बस सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती. सगळ्यात आयुष्यात त्याच्यापेक्षा मोठं खरंच काही नाही. तुम्ही गरीब असलात चालेल, तुमच्या खिशात पैसा नसला चालेल, तुम्ही क्षुद्र झालात तरी चालेल, तुम्ही फटके राहिलात तरी चालेल, पण आयुष्यात फक्त चारित्र्यवान व्हा. त्याच्यासारखी दुसरी श्रीमंती नाही, अजिबात नाही. आणि जिथं असा समाज आहे ना, तो निकोप समाज आहे, तो निर्मळ समाज आहे, तो निखळ समाज. बस जिथं भोगाला नाही, जिथं योगाला मासा नाही, जिथं त्यागाला स्थान आहे, जिथं निखळ माया, प्रेम, स्नेह, जिव्हाळा उत्तुंग, उदात्त, अथांग आणि प्रचंड कार्याला व्हावा, तिथं असं जगणं सार्थकी करा. माझ्या विवेकानंदांनी तो संदेश दिला. येणाऱ्या काळात विवेकानंदांना अपेक्षा तशी 100 पोरं हवीत. स्वामी विवेकानंदांचं शिकागो मधलं भाषण झालं. त्यांच्या भाषणानं प्रेरित झालेली एक युवती, देखणी आरस पाणी बघत राहावं, बघावं इतकी सौंदर्यवती, ती विवेकानंदांच्या समोर आली. विवेकानंदा म्हणाले की 2 मिनिट मला बोलायचं आहे. विवेकानंद म्हणाले बोला. खरं तर घायाळ व्हावं असं सौंदर्य होतं तिचं. आणि हा ऐन 23शीतला नरेंद्र विवेकानंद बघून तिच्या पुढे उभा होता. आणि ती 20शीतली मुलगी युवती विचारते या 23 वर्षाच्या राजपिंड युवकाला, मला बोलायचं आहे. हा युवक शांतपणे म्हणाला बोला ना. ती युवती म्हणाली मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. दुसरा कोणी असता तर म्हणला असता कसं करूया. नाही, आता आई वडील इंडियात आहेत, मी इकडंच आलोय. पण तशी काय हरकत नाही, म्हणजे लग्न करून गेलो तरी आई वडील काय हाकलून नाही देणार, एवढा विश्वास आहे. घायाळ व्हायचा क्षण होता तो. पण स्थितप्रज्ञ त्यांनी स्वामी विवेकानंदांनी विचारलं, तुम्हाला माझ्या बरोबर लग्न का करायचं आहे? तशी ती युवती म्हणाली, मला तुमच्यासारखा देखणा राजपिंडा बुद्धिमान पुत्र हवाय, म्हणून मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. विवेकानंदांनी पुन्हा विचारलं, माझ्याशी लग्न करण्यापाठीमागं तुमचं एवढंच कारण आहे? हो, मला तुमच्यासारखा देखणा राजपिंडा बुद्धिमान पुत्र हवाय, म्हणून मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. खरंच एवढंच कारण आहे? हो, मला तुमच्यासारखा देखणा राजपिंडा बुद्धिमान पुत्र हवाय, म्हणून मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. एवढं ऐकल्याने विवेकानंद सरदिशी खाली झुकले, त्या युवतीचे पाय धरले आणि तिला म्हणाले, मग आई, आजपासून मलाच आपला मुलगा मानणार. चारित्र्य याला म्हणतात. माझ्या तरुणाईमध्ये ते चारित्र्य निर्माण व्हावं. जिथं अशी चारित्र्यशील माणसं असतात त्या समाजाचं आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल असतं. तरुणाईचं तर असतंच असतं. आयुष्यात जिंकायचं तर हे बस. तुमच्या अशा यशाच्या दिशा काबीज व्हाव्यात आणि दिशांना या नव्या दिशांचा प्रकाश पसरावा, अशी या दिशा फाउंडेशनच्या व्यासपीठावर अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.